तुकारामजी भस्मे, कॉम्रेड डॉक्टर राम बायतीजी, अशफाकजी सलामी, कॉम्रेड माधुरी क्षीरसागर आणि उपस्थित सर्व कॉम्रेड्स आणि जमलेले बंधू आणि भगिनींनो, आताच कॉम्रेडने सांगितलं या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे, ज्या पद्धतीने जनतेच्या प्रश्नावर दुर्लक्ष करून जाती आणि धर्माच्या नावाने मताचं विभाजन करून राजकारणाचा डाव खेळला जातोय। या मतदारसंघाच्या विकासासाठी उच्च शिक्षण घेऊन शेतमजुरांच्या चळवळीपासून कामगार कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारा नेता म्हणून एनआरसी सीए असेल, समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी असतील, शक्तीपीठातील शेतकरी असतील, या सर्वांच्या प्रश्नावरती अहोरात्र कष्ट करणारे नेते कॉम्रेड राजन क्षीरसागर यांची उमेदवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने निश्चित करून या मतदारसंघामध्ये गावोगावी जाऊन प्रचार आपण करत आहोत। या मतदारसंघामध्ये आमचं चॅलेंज आहे, जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यापेक्षा कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या कामाची पद्धत, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत आहे आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी जे नाव आपल्या समोर आहे ते कॉम्रेड राजन क्षीरसागरचा पर्याय आपल्या समोर कम्युनिस्ट पक्षाने दिलेला आहे। आम्ही एक ठिकाणी सांगू इच्छितो की आमचा उमेदवार जनतेचा उमेदवार आहे, कारण जनतेसाठी 24 तास काम करणारा उमेदवार कॉम्रेड राजन क्षीरसागर आहे आणि म्हणून या मतदारसंघाला जो पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यांनी या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये रस्त्यापासून कोणतेही प्रश्न आपण ज्या पद्धतीने पाहत आहोत, लोक म्हणतात जगात जर्मनी आणि देशात परभणी, परंतु या परभणीचे ज्यांनी वाट लावली त्यांना जाब विचारण्याची गरज या लोकसभा मतदारसंघाच्या जनतेची आहे, हे आम्ही आपल्याला सांगू इच्छितो। अतिशय मागास जिल्हा म्हणून भारतामध्ये परभणीचं नाव घेतलं जातं, याचा राग आपल्या मनामध्ये असेल तर राजन क्षीरसागरांसारखा पर्यायाला आपल्याला लोकसभेत पाठवावं लागेल, हा निर्धार आपण केला पाहिजे। जनतेच्या प्रश्नावरती ज्या पद्धतीने लढणारा नेता आज आपल्या सोबत आहे आणि म्हणून एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। म्हणून पीक विम्याचा प्रश्न असेल, एनआरसीच्या विरोधातलं आंदोलन असेल, शाहीनबागचं आंदोलन असेल, तरुणांना चुकीच्या पद्धतीने जेलमध्ये टाकलं असेल, त्यांच्यासाठी रात्री धावून जाणारा नेता कॉम्रेड राजन क्षीरसागर होते, हे आपण ठामपणे सांगितलं पाहिजे, ही भूमिका घेतली पाहिजे। म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं धोरण आहे की या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला पाहिजे, त्यांच्या मित्र पक्षाचा पराभव झाला पाहिजे। भारतीय संविधान वाचवायचं असेल, शेतकरी कामगार वाचवायचा असेल तर कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनाच परभणीतून आपण विजयी करावं असं आपल्याला आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।